नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघा भरलेली वांगी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत. त्यानंतर वांग्यांमध्ये मसाला भरण्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे एक छोटा कांदा, थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. त्यानंतर लसूण पाकळ्या 4-5 घेतल्या आहेत. आल्याचा तुकडा घेतला आहे. 1 चमचा धने घातलेले आहेत यामध्ये आणि अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा बडीशेप घातलेली आहे आणि मी हे छान असं भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण मिक्सरमध्ये ह्याला वाटून घेऊयात, बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर कांदा आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते सुद्धा बारीक करून घेतले. त्यानंतर इथे बघा 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतले, मीठ घेतले चवीनुसार आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. तर आता इथे आपण बघा हा मसाला मिक्स करून घेणार आहोत सगळा वांग्यांमध्ये भरण्यासाठी. तर इथे मी पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. गरजेनुसार घालायचे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल वांग्याला तेवढं आपण कूट घालून घ्यायचे. त्यानंतर ह्यामध्ये जे मसाले घेतले ते सगळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे हाताने असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाला वांग्याचा. तर इथे आपण हा मसाला छान असा हाताने मिक्स करून घेतलेला आहे. तर आता इथे एक टीप आहे, आपण आता वांगे चिरून घेणार आहोत. तर ती काळी पडू नयेत म्हणून आधी ही सर्व तयारी करून घ्यायची आपण आणि नंतर वांग्याला चिरा देऊन घ्यायचे आहे. तर आता बघा वांगं घेतलेलं आहे मी. आता ह्याला असे मधोमध आपल्याला चिरा द्यायचा आहे चाकूने आणि बघायचे वांगं किडका आहे का नाही ते. त्यामुळे काय होतं, आपण हा मसाला तयार करून घेतला अगोदर, सगळी तयारी करून घेतली की लगेचच हा वांग्यांमध्ये मसाला भरता येतो आणि ही काळी पण पडत नाहीत वांगी. तर आता मी सगळ्या वांग्यांना अशा चिरा देऊन घेणार आहे. तर मी सगळ्या वांग्यांना अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आता वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे. तर हा मसाला असा आपण वांग्यामध्ये भरायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता सगळ्या वांग्यांमध्ये असा मी मसाला भरून घेणार आहे. तर इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि एवढा मसाला आपला उरलेला आहे. तर इथे मसाला वांगे करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता ती गरम झाले, आपण त्यामध्ये तेल ओतून घेऊयात. तर इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं आहे आपलं. त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात. तर मोहरी चांगली तडतडलेली आहे आपली. आता त्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. आता त्यामध्ये मसाला भरलेली वांगी टाकूया तेलामध्ये. आणि ह्याला थोडंसं आपण तेलावर परतून घेणार आहोत.
तर आता 1-2 मिनिटे आपल्याला ही अशी झाकून ठेवायची आहे, झाकण लावून ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. गॅस मी बारीक केलेला आहे. तर इथे आपली 2 मिनिटे झालेली आहेत. आता एकदा परत छान आपण परतून घेऊया त्याला. आणि जो उरलेला मसाला होता आपला वांग्याचा तो ह्यावरती टाकून घेऊया. आणि ह्याला छान असं तेलावरती परतून घेऊयात. आता गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्यामध्येच हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच ह्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्याला मसाला लागला होता त्यामुळे मी ते पाणी टाकले त्यामध्ये. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल वांग्याचा तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तर आता मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे यामध्ये. आता ही वांगी आपल्याला एक 7-8 मिनिटं अशीच वाफवून घ्यायची आहेत. आता ताट आपल्याला ह्याच्यावरती झाकून ठेवायचं आणि बारीक गॅस करून ठेवायचा आहे. तर ह्यावरती मी आता असं ताट झाकून ठेवते. तर इथे बघा 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आपली वांगी पण छान अशी शिजलेली आहे आणि ही भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे बघा वांग शिजलेलं आहे छान. तर आपली भाजी आता तयार आहे. तर आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भाजी. तर इथे आपली भरलेली वांगी बनवून तयार झालेली आहे. तर किती छान दिसत आहे बघा भाजी आणि खूप छान लागते ही भाजी. तर तुम्ही अशा माझ्या पद्धतीने एकदा मसाला वांगी बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.